हो लोड करू नका. मला काय पाहुणचार करायला किडनॅप केलंय? नाही तसं असेल ना तर कंदी पेढे बासुंदी बालुशाही सगळंच घेऊन या. हो तुम्हाला किडनॅप का केलंय ना हे नंतर कळलं तुम्हाला. आधी खाऊन घ्या. नको म्हणून सांगितलंय ना एकदा. वाघमारे हे बघा उगाच हट्ट करू नका. आमचा रूल आहे आम्ही किडनॅप केलेल्या माणसाला अजिबात उपाशी ठेवत नाही. किडनॅप केलेल्या माणसांना जर उपाशी कुठे ठेवलं आणि ते मेले तर काय इज्जत राहील आमची? उपाशी ठेवू नाही तर बाकी कस तरी मारणारच आहेस ना मला. तुम्हाला काय वाटतं जुना सत्य काय करेल? मला बघून पोट नाही भरणार तुमचं. हे घ्या. उपाशी राहिले तरी मरणारच आहे ना. मनासारखं होईल तुझ्या. ठीक आहे नका चुक नका खाऊ मग राहा उपाशी. अजूनही काही संशयास्पद आढळलेले नाहीये आणि चेक पोस्टवर सुद्धा अजून सगळ्या गाड्यांची चेकिंग सुरूच आहे. ठीक आहे चालू ठेवा. हॅलो सापडली का काही लीड? पण घाई करा आणि काही समजलं तर मला पटकन फोन करा. हा रणविजय मला नाही वाटत की मंजू साताऱ्यातून बाहेर गेली आहे. सगळे चेक पॉईंट आहेत ना तिथं बंदोबस्त वाढवा आणि ज्या निर्जन जागा आहेत तिथं कोणी जात नाही ओसाड पडलेली घरं आहेत सगळं पिंजून काढा. साताऱ्याचा कोपरा कोपरा शोधून काढा पण काही झालं तरी मंजू सापडली पाहिजे. ठीक आहे सर लागा कामाला लगेच कर. हॅलो हां ऐका ऐका ते क्रिमिनल्स अजून साताऱ्याच्या बाहेर गेले नाहीयेत. हां तेव्हा साताऱ्याचा कोपरा ना कोपरा छान मारा आणि एक पण गाडी चेक केल्याशिवाय सोडू नका. कळतंय? मी नंतर फोन करतो परत. कळवा मला. ओके. पप्या तू अरे इतक्या रात्री इथं काय करतोयस? तर बघा अहो मंजूताई बहीण आहे माझी आणि माझी बहीण अडचणीत असताना मी बरा घरी जाईन. उलट तुम्हालाच काय मदत लागली तर मला सांगा मी आहे येतच. आणि गलीतल्या सगळ्या पोरांना मी सांगून ठेवले त्यामुळे मला बिंदास सांगा तुम्ही. घ्या चहा घ्या सगळेजण म्हणजे जरा कामाला तरतरी येईल. घ्या चहा घ्या. पप्या त्यांना चहा द्या. नाही नाही मला नको चहा. घ्या पुढं बरं वाटेल. जवळ माझ्या मंजूचं काही ठाव ठिकाणं लागत नाही ना त्यावर माझ्या घशाखाली पाण्याचं घोट बी नाही उतरणार. आई सगळं ठीक होईल.